त्याचं कारण असं आहे की 400 रुपये 300 रुपये हा मोलामागाचा कांदा त्या ठिकाणी विक्री जात आहे. आज जर आपण बघितलं खताचे भाव पूर्वी काय होते आणि आज काय, एवढ्या उन्हामध्ये शेतकरी त्या ठिकाणी शेताला पाणी भरून हा कांदा पिकवतो, परंतु तो कांदा आज कवडीमोल चालला. कुठल्याही पिकाला भाव नाही, एक सुद्धा असं पीक नाही की त्याला भाव नाही. आज या ठिकाणी पोलीस बांधव आलेले, ज्यावेळेस शेतकऱ्याचा कांदा बेभाव जातो आणि पोलीस बांधव म्हणतात रस्त्याच्या बाजूला व्हा, आणि ज्यांच्या पूर्ती अब्जाचे इस्टेटी झाल्या, जे या ठिकाणी सभापती असतील, सर्व राजकीय लोक असतील, त्या ठिकाणी मार्केट कमिटीचे सचिव असतील आणि व्यापारी असतील, असं एका तरी व्यापाऱ्याने आतापर्यंत आत्महत्या केली का? शेतकऱ्यांनी अनेक आत्महत्या शेतकऱ्याच्या झाल्या, एकाही व्यापाऱ्याची या ठिकाणी आत्महत्या झाली नाही. आणि मग असे व्यापारी शेतकरी आपल्या मालाला आम्ही भाव मागतो त्यावेळेस व्यापारी पळून जातात. त्यांच्या एसीचे बंगले आज तिथे जाऊन हे झोपले आणि शेतकरी इथं उन्हामध्ये एवढ्या 50च्या डिग्री रस्त्यावरती बरोबर. आणि एवढं असून सुद्धा त्याचे सचिव येत नाही. आता साहेबांशी बोलणं झालं, साहेब म्हणता रस्ता सोडा. साहेब आमची तुम्हाला विनंती आहे, शेतकऱ्याला कायदा हातात घ्यायचा नाही, परंतु जर या ठिकाणी आमच्या मालाला भाव मिळत नसेल आणि जर आमचा प्रश्न मार्गी लागत नसेल तर मग आमचा गुन्हाही दाखल झाला तरी चालतो. कारण आम्ही शेतामध्ये आमचा बाप गेला, आजचा गेला, पंजा गेला, एका बाप पस्तिकावर गेला तरी आम्ही करोडपती व्हायला तयार नाही. परंतु या हरमखोर आमच्यावर व्यापार करून त्या ठिकाणी हे राज्यकर्ते आमच्यावर राज्य करून करोडपती झाले. त्यांनी कुठून हा पैसा आणला? त्यांचे वांगी कोटी रुपयाचे होतात. त्यांचं फी नेमकं काय ते आम्हाला या ठिकाणी सांगावं. आमचा एवढा माल असून आमचा फक्त 300-400 चालला. आमचं कुठलं काही म्हणणं नाही. तुम्ही तुमचं कायद्याप्रमाणे वागा, आम्ही शेतकऱ्याप्रमाणे वागतो. जोपर्यंत इथं सचिव येत नाही, जोपर्यंत इथले सभापती येत नाही, जोपर्यंत इथले आमदार येत नाही आणि हा शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत आम्ही इथून रस्ता सोडत नाही. सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, ज्याला आपलं मनोगत व्यक्त करायचं ते करा आणि सगळे इथं बसून येते, कोणी हलणार नाही. कारण आपण काय होतं माहिती का, आपण दावगोडा करतो परंतु न्याय नाही घेता, तो उठून जातो, त्याच्यामुळे आपल्याला न्याय भेटत नाही. आज अख्खी रात्र काय किती दिवस जायचे जाऊ दे, इथं हलायचंच नाही आपण. बस होता साहेब, फोन लावा, त्याला कळवा, सचिव, कृषी मंत्री हे सगळे आले पाहिजे. शेतकऱ्यांना सुटलं पाहिजे. व्यापारी कसं काय पळून गेले? बसा